दिवस उपास धरणारी स्त्री नवऱ्याच्या किती पाया पडते, मला तेच विचारायचंय. जी स्त्री नवऱ्याच्या पाया पडत नाही, तिनं वर्षभर जरी उपवास धरला तरी तिला कवडीची किंमत नाही. हा, बराच असा लोक यांना वाटत असं या मेल्याला आणलंच कशाला ग, आणू नका. पुराणाचा आधार घेतल्याशिवाय कधीच बोलणार नाही. वारकरी संप्रदायातल्या वक्त्याने तासगावकर चुकीचं बोलणं किंवा पुराणाचा आधार नसताना बोलणं गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. कीर्तने सटाक्या सांगायचा विषय नाही. कीर्तनमध्ये जर सटाक्या असतील तर यम इतके सटके हानीन त्याला, कुठं कुठं हाणावं यमाल पण कळणार नाही. विठाला विठाला. काही काही बायका आमचं दर्शन घेत्याल, आम्हाला काजू टाकून दूध देत्याल, बदाम टाकत्याल, चारोळी टाकत्याल, बासुंदी देत्याल आणि नवऱ्याला टायमाला पाणी देणार नाही. अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस नीट पडत नाही. एक मुद्दा सांगतो तुम्हाला, पुन्हा काय का राग येऊ द्या माझा, जाऊ द्या. असं समजा की चुकीचा बाळ्या आमच्या गावाला आलाय, तुमचं नशीब फुटकं समजून ऐका. आज असं समजा की आपलं नशीबच समुद्राच्या पलीकडे झोपले हे मेला कीर्तन करायला आणि आम्ही ऐकायलो, असं समजून ऐका. वयस्कर स्त्रीनं आमच्या पाया पडायचं नाही आणि तरुण स्त्रीनं कीर्तनाला येताना नवऱ्याचं दर्शन घेऊन यायचं. 1 कोटी महाराजाच्या पाया पडल्याचं पुण्य तिला प्राप्त होते. 1 कोटी महाराजाचं. नवऱ्याच्या पाया पडत नाही, कीर्तनकाराच्या पाया पडते. 1 कवडीचं पुण्य नाही द्वारकाबाई तुला. 1 नव्या पैशाचं पुण्य नाही वाचाबाई तुला. मी आमच्या भागातल्या सांगायलो, इथलं मला कोणाचं नाव माहित नाही. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मी काय तुम्हाला कपडे शिवायला रिकामा नाही. हिला म्हणायचं जगदंबा. जगदंबेचा भक्त कोणाला म्हणायचं? तरुणाला, जो आईचं दर्शन किमान आठवड्यात एकदा तरी घेतो. आठवड्यात एकदा तरी आईचं दर्शन, बापाचं दर्शन घेतो. त्या तरुणाला जोगेश्वरीची कृपा होत असते. जो मायबापाचं दर्शन घेत नाही, इकडं उदो उदो करतो, असे ते लय लोळायले दगडाखाली इचू, कुंटाला न पडेत, अद्याप किंमत नाही. सर्वात मोठा देव जिच्या कपाळावर कुंकू आहे तिचा पती आहे. सर्वात मोठा, तितका मोठा देवच नाही कोणता, कोणताच देव नाही. सकाळी आजीने, त्या मुलाची आई जर स्वयंपाक करीत असेल तर आजीनं नातवाचा डबा भरायचा, हा तिचा देव आहे. पण नातवाचा डबा भरीत नाही, तुळशी लिडे घालायली आणि मग म्हणते आमचा नातू नापास झाला, तू या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे, तू जरासं थांब. माझ्या माईंनो, राग येऊ देऊ नका. आपण कर्मभूमीवर आलोत. आपल्याला विटेवरच्या मालकानं कर्मभूमीवर पाठवलंय. आपण काम करत 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 मरायचं असते. जे वाट्याला काम आलं याचंच तर नाव परमार्थ आहे. चला, काय त्यांचा महिमा, दोन्ही गोष्टी सांगतोय. या देशातली स्त्री किती पवित्र आहे आणि या देशातली संत किती अधिकारी आहेत. एक माऊली रोज सकाळी गंगेचं स्नान करण्याकरता जायची. काय त्यांचा महिमा सांगतोय बापू. गंगेचं स्नान करण्याकरता एक माऊली जाते रोज, आणि स्नान आटपल्याच्या नंतर गंगेला प्रणाम करते आणि तिचा तो पदर असतो डोक्यावरचा, तो पदर नाही काढत. एक ओटी पदर असतो आणि एक डोक्यावरचा पदर असतो. एक डोकं झाकण्यासाठी असतोय. आता झाकू नका, आता तुम्हाला ऊन कुठं लागायले. नका झाकू, नका झाकू, नका झाकू, नका झाकू. माझ्या माईंनो, या देशातल्या 2 गोष्टी झाकलेल्या पाहिजे. आपल्याकडं कुंटालानं पैसे असू द्या, कुंटालात नसते, पण माझी भाषा आहे बोलण्याची ती. अब्जानं पैसे असावा पण डायरीच्या पुढून ठेवायचे नाही. डायरीच्या पुढून पैसे ठेवणारे भिकारी नसतात, भिकार चोट असतात. जे दिसत्या नोटात होतेत का, हे भिकार चोट असतात बंगिरे. पैसे हे आतल्या खिशात असावा आणि या देशाची स्त्री सर्वांग झाकलेली कपडे घातलेली असावा. 2 पदर असते. शिरसा भजायो नांबराय येन ओटी अंबरास्ततेवम प्रसाद पात्रोस्ततेवचम करद्वयान जायते नाम. डोकं झाकायचं एक पदर. आणि तुम्ही जर कुठे गेला असाल एखाद्या
महात्म्याने नारळ दिलं, प्रसाद दिला, तो ओटी पदरात घेत असते. ओटी पदरात तो ओटी पदर ती स्त्री पाण्यात घालायची आणि त्या ओटी पदरात पाणी बांधून आणायची. कपड्यात गोळ्या संपल्या नाही गिरगावकराच्या, नीट लक्षात ठेवा. कपड्यात ओटी पदरात पाणी आणायची. घरी आल्याच्या नंतर तुळशीला पाणी घालायच्या अगोदर, देव्हाऱ्यातले देव पूजायच्या अगोदर ते पाणी मालकाच्या पायावर टाकायची आणि पायावर टाकल्याबरोबर मग दर्शन घ्यायची. पाणी तांब्यात आणत नव्हती, पाणी बकिटात बादलीत आणत नव्हती, बिस्लरीत आणत नव्हती, ते असतात ना पाण्याच्या बॉटल, त्याच्यात आणत नव्हती. दुसऱ्या कुठल्याही पात्रात नाही, ओटी पत्रात आणायची. ओटी पत्रात पाणी आणायची आणि मालकाचे पाय धुवायची. एक दिवस काय प्रकार, एक दिवस पाणी आलं नाही. एक दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, 4 दिवस गेला. मालकाने एके दिवशी विचारलं, प्रिय, ए प्रिय. काय गोड शब्द आहे हो, गोड शब्द आहे. आदराने बोललं पाहिजे बायकोला. लक्ष्मी, काय नाव असेल? ए सावित्री, ए दुर्गा, जे नाव असेल बायकोचं वादनात बोलायचं. तुम्ही सुद्धा आदराने बोलायचं. अहो ऐकलत का, हे जरा जुरा शिकलेल्याच्या बायका, विवेक, ए विवेक, लवकर ये रे, दुधाचं पॉकेट घेऊन ये. मी म्हणलं बाई, मी बोक्या नाही आहे पाकिटातलं दूध प्यायला. हा, मी का मूर्ख, मी का डोक्यावर पडलो का याच्यातलं दूध पिऊन मरायला? आणि त्यानं आणली ती पिशवी उंदीर धरल्यावानी. म्हणलं बाई विवेक कोण आहेत? माझे मालक. म्हणलं येतो मी. का नवऱ्याला जरी एकेरी बोलायलीस तर महाराजाला गॅसच्या पाईप ना हाणशील तू? नाही 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 नाही, कशासाठी सपते? हा, एक जण म्हणला आमच्या इथं महाराज वर्षाकाठी 3 कोटी रुपये खर्च होतोय. सोमळ्या, गुण किती आलाय ते सांग. 3 कोटी खर्च केलास, तुला पैशाचा माज आलाय, याच्याकरता खर्च केलेत. गुण किती आलाय? 10-10, 11-11 दिवसाचा सप्ताह करता, याच्यात माळकरी किती झाले ते सांगा. किती बायकाने तंबाखू सोडी ते सांगा. कशाला वेळ खर्च करता? 12-12 वाजेपर्यंत जागता. ॲसिडिटी वाढायला लागली, शरीराचा समतोल बिघडायला लागलाय. कशाला करायचे नाटके? 4-4, 10-10 कोसावून डिझेल पेट्रोल जाळून या लागलात आणि जाताना तंबाखू. हो, आपल्या सप्त्यात गुण आला पाहिजे.